हिंगणगाव मधील दरंदली परिवारातील एक ज्येष्ठ पितामह आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कैलासवासी तुकाराम दरंदले यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि त्यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त पूजापाठ, पिंडदान, अन्नदान आणि त्याचबरोबर ठेवलेली ही ज्ञानदानाची सेवा. आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय ज्यांचं देहावसन झालं ते दरंदले साहेब 3 पोरांचा बाप, 3 व्याह्यांचा व्याही, 3 भावापैकी एक भाऊ आणि एक कर्तव्य दक्ष असणारी भूमिका ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पार पाडली, त्यांच्या कर्तव्याच्या भावनेचा प्रमाणामध्ये आधार आहे. कोणत्याही बापाने त्याच्या आयुष्यात काय कर्म करावं, बापाने काय केल्याने परंपरा टिकून राहते, बापाने काय करू नये, याकरता आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आहे, ज्यामध्ये महाराज म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीला जावा, पोटी येता हरे तापा, ज्ञानदेव म्हणे बापा, मुळीच बाप असता ज्ञानी, तशीच जन्मलो आम्ही घाणी. तुका म्हणे आम्ही पोटीचे बाळ, माझी पुरवावी जन्माची आळ. आता या परिवाराचं वैशिष्ट्य आहे की सगळा सुशिक्षित परिवार आहे. एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगा शिक्षक आहे. यांचं सगळा गोतावळा सुशिक्षित आहे. आणि शिकलेल्या माणसाला परमार्थ समजून सांगणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. का बरं अवघड गोष्ट आहे? कारण विज्ञान निष्ठ माणसं ही ईश्वर निष्ठेपासून थोडी दूर गेलेली असतात. विज्ञान हे माणसाला असं भासमान तत्व आहे की जे माणसाला दिसतं ते सत्य, दिसत नाही ते असत्य, असा एक भास निर्माण करतं. नेमकं याच्या विरुद्ध परमार्थ आहे त्रिगुण असार, निर्गुण सार. बरोबर का? परमार्थ सांगतो हे त्रिगुण असार आहे, निर्गुण आहे ते सार आहे. आणि भौतिक शास्त्र सांगतं जे दिसतं ते सार आहे आणि जे दिसत नाही ते काही नाही, ते भास आहे, तो आभास आहे, ती कल्पना आहे. आणि मग इथेच सगळा वर्तमान काळाचा प्रश्न निर्माण होतो की देवाचं अस्तित्व, देवावर विश्वास
आणि देवासाठी कर्म ही खरी धर्माची परंपरा आहे. धर्म कशाला म्हणतात? धर्म हे कर्तव्याची जाण करून देणारा विषय आहे. हे तर वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती, एर तेची अनुष्ठती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. कर्मातून धर्म सिद्ध होतो. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेल्या अभंगाचा विषय तुमच्या जिवंतपणी तुम्ही केलेलं कर्म हे तुमच्या एकट्याच्याच कल्याणासाठी किंवा तुमच्या एकट्याच्याच प्रपंचासाठी किंवा तुमच्या एकट्याच्या जीवाच्या मुक्तीसाठी उपयुक्त पडतं असं नसून तुमच्या पिढ्यानपिढ्याची परंपरा तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीला जावा. आता आपण इथं आलो, साहेबांना शेवटची श्रद्धांजली वाहताना आपण म्हणूयात यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो. का मिळो बाबा? कारण यांचा आत्मा सगुण साकार रूपात जेव्हा जीवनामध्ये आला, या जीवनामध्ये त्यांनी जे काही आयुष्याचा पेपर ते सोडवला, या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही कर्म केलं त्याचे एवढे फल नक्की मिळेल की त्यांना मुक्ती मिळेल. ते मुक्तीची परीक्षा पास होतील. आम्हाला खात्री आहे की त्यांनी आयुष्यात केलेल्या कर्मातून किमान त्यांच्या जीवाला मुक्ती मिळेल. पण हा एक विषय तुकाराम महाराजांचा जो आहे तो या साखळी परंपरेला धरून आहे. इथे ज्या वेळेस आपण एका ब्राह्मणाकडून दहाव्याची पूजा करून घेतो किंवा ब्राह्मण आपल्याकडून करून घेतो, काय आता जसं म्हणायचं तसं म्हणा, ब्राह्मण 3 पिंड मांडतो. 3 पिंड मांडतो आणि 3 पिंडापैकी जी व्यक्ती गेली तिच्या नावाने एक पिंड ठेवतो, तिच्या बापाच्या नावाने एक पिंड ठेवतो आणि त्यांच्या आज्याच्या नावाने एक पिंड ठेवतो. मग या 3 पिंडाला आपण एकमेकात मिळवतो. मी 3 पिंड का? तर किमान 3 पिढ्या या स्वर्गाच्या दिशेने जाताना यांना भेटाव्यात. बरोबर का? आता हे थोडं विज्ञान, थोडं कर्मकांड, थोडं अध्यात्म आणि थोडा परमार्थ असं जरा चौघांचं एकत्र करून हा विषय आपण समजून घेऊयात. कर्मकांड हे थोतांड नाहीये, ते एक सगुण साकार रूपात मांडलेली पूजा जरी असेल तरी ती भगवंताकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केली कासेची जगदंबा परी कासे नव्हे आंबा, पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे रहे कासेपणे.
केला पाषाणाचा विष्णू, पर पाषाण नव्हे विष्णू, विष्णु पूजा विष्णुसी पावे, पाषाण रहे पाषाण रूपे. पूर्णानंद ब्रह्मा माझी त्याली केली ही वांगणी, तुका म्हणे ज्याची पूजा तेनेचे घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. आता या वाट्यावर आतापर्यंत किती माणसं वाटा लावली असतील? प्रत्येकदा वाला गीतच मांडायचा, माती आणायची, हार फुलं आणायचे, भात शिजवायचा, पूजा मांडायची, पूजेला हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा, काकस्पर्श व्हायचा, बामण बामणाच्या घरी जायचा आणि आपण जाताना हे सगळं गोळा करायचं, कुठं टाकायचं? कृष्णार्पणमस्तु नदीला टाकून द्यायचं. मग एखादा 11व्या दिवशी आला, गेला परदेशात सुट्टी नाही म्हणून, आणि म्हणला हो ते तुमच्या बापाचा दावा झाला, मला पाया पडायचं होतं. ते म्हणजे नाही होते पाया किती वेळ होतं? 5 मिनिटात झटका होता, संपला. आला कुठे बाप? गेला म्हणजे नदीला गेलं, सगळं गेलं जिकडं तिकडं. आता काय दिसलं? काय राहिलं नाही. एखाद्या माणसाच्या अंतानंतर धर्माच्या नियमाप्रमाणे त्याचा अंत्यविधी त्याच्या दुसऱ्या प्रहरात करावा. दुसऱ्या प्रहरात म्हणजे समजा राम प्रहरात एखादा गेला तर दुपारच्या प्रहरात अंत्यविधी करावा, दुपारच्या प्रहरात गेला तर सांज प्रहरात करावा, सांज प्रहरात गेला तर रात्रीच्या प्रहरात करावा. पण एखाद्याचा अंत्यविधी समजा त्याचा अंत झाला हे कळलं आणि आपण ठरवलं की बा नाही तर 4 दिवस आपण काय करायचं? जाहिरात करायची, सगळ्यांना सांगायचं की बाबा आमचा बाप गेला, 4 दिवस तुमच्यासाठी ठेवलाय आणि बामणाकडे गेलो, असं जमन का हो? बामण म्हणतो नाही जमणार बा, तुम्ही बघा तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, पण आमच्या नियमाप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे 2 प्रहर जरी उशीर झाला तरी त्या अंत्यविधीतून व्यापत निर्माण होईल, संकट निर्माण होईल, प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून ही परंपरा जी आहे ही भौतिक नष्टतेकडे घेऊन जाणारी परंपरा आहे. जाळून त्याची राख करायची. आता राख सुद्धा काही अस्मितेचा विषय बनवतील. शेवटी शरीर अस्मितेचा विषय आहे. आपण जर एखाद्याचं प्रेत घरात ठेवलं तर त्याच्याकडे पाहून सारखं 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 त्याच्याविषयी चिंतन करत राहू आणि आपलं पुढचे सगळं ठप्प होईल, म्हणून त्याचा अंत्यविधी करावा. काही लोक त्या अंत्यविधीनंतर ती राख राहील त्या राखेला जाळून बसले, हो ही माझ्या बापाची राख आहे, माझ्या बापाची राख आहे, राख विसर्जित करा. आता मग त्याचे उरले सुरले अस्थी असतील, लोक त्या अस्थिला धरून बसले, आमच्या बापाचा अस्थी कलश आहे, आमच्या बापाचा अस्थी कलश आहे. मग ते सुद्धा इथे आणायचे आणि 10व्याच्या दिवशी काय करायचं? सगळं नष्ट करून टाकायचं, सगळं नष्ट करून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही. या भूतलावर या पंचतत्वाने निर्माण झालेल्या देहातलं एकही तत्व 10व्याच्या दिवशी शिल्लक ठेवायचं नाही. मग ठेवायचं काय? राहिलं काय? राहिलं त्या स्मृती, राहिलं ती मेमरी कार्ड, राहिलं ते आपल्याकडे साठवून ठेवलेलं त्यांच्या जीवनाचं कर्म. आपल्या दृश्य दृकश्राव्य अशा प्रणालीतून आपण आपल्या मेमरी कार्डमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या स्मृतीमध्ये साठवून ठेवलेलं त्यांच्या स्मृती. आणि म्हणून तर आपण कुणाच्या मृत्यूनंतरच्या कर्माला गेलो की काय म्हणतो? यांच्या स्मृतीस पवित्र अभिवादन. भगवान का यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आता हे 2 शब्द फार महत्वाचे असतात. आयुष्यात माणूस कर्म करताना कधी चुकतो, कधी अपयशी ठरतो, कधी उपद्रव आपल्याकडून जगाला घडतो, कधी दुःख, कधी अपवित्र, अशा प्रकारचं कर्म प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं.
अरे आपल्याच काय, आपण तर सामान्य जीव आहो. राम कृष्ण हे जे विष्णूचे अवतार होऊन गेले ते सुद्धा चुकले. कारण चूक करणं हा अनायासपणे निर्माण होणारा विषय असतो. मानवी जीवन सुखाने भरलेलं असतं आणि परमार्थ माणसाला चुका सुधारवण्यासाठी सांगितलेला आहे. बरोबर का? आता हा थोडा पुन्हा क्लिष्ट विषय आहे. माणूस चुकतोच, चुकतच नाही असा माणूस जगात आजपर्यंत जन्माला आला नाही की जो आयुष्यात कधी चुकलाच नाही. ज्याच्यापासून आयुष्यात कुणाला काही उपद्रव झालाच नाही असा माणूस जगात जन्माला आलाच नाही. या सगळ्या जगात येऊन सगळ्या जगाला समाधानी करून गेलेला माणूस आजपर्यंत भूतलावर आला नाही. असं होऊ शकत नाही. एक समाधानी झाला त्याचा अर्थ दुसरा कुणीतरी असमाधानी राहणारच आहे. एक तुमची स्तुती करत असेल तर कुणीतरी तुमची निंदा करणारा जगात असणारच आहे, असणारच आहे. याच्याबद्दल तुम्हाला जगात तिळमात्र शंका नाही. यश जर तुमच्या वाट्याला आला असेल तर अपयशाची बाजू सुद्धा कुठल्या मार्गाने तुमच्या अपयशाला आली असेल, अपयश तुमच्या वाट्याला आलं असेल. तुमची जर आध्यात्मिक प्रगती झाली असेल तर तुम्हाला भौतिक अपयशाला सामोरं जावंच लागणार आहे. म्हणजे ते आपल्याकडे गुरुजी एक म्हण आहे की एका म्यान्यात दोन तलवारी बसत नाहीत. परमार्थात यशस्वी झालेला माणूस प्रपंचात सपशेल अपयशी असतो. मग तो अपयश त्याच्या वाट्याला आलंच आहे ना. तुम्ही मला असं कसं काय होईल, असे मी बरेच माणसं पाहिलेत की प्रपंचातही यशस्वी झाले आणि परमार्थातही यशस्वी झाले. मग हे तर कसं झालं, गरीब कोण, हे काय हा गरीब, श्रीमंत कोण, हे काय हा श्रीमंत, असं कसं काय होईल. एक तो गरीब तरी असेल नाही तो श्रीमंत तरी असेल. परमार्थ प्रपंचाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि प्रपंच हा विरुद्ध दिशेने जातो. आता तुम्ही परत म्हणून असं कसं काय होईल. सौभाग्य आणि वैराग्य, आता दोन शब्द आले. ही सौभाग्यवती आहे म्हणजे ती कोण आहे, ती प्रापंचिक आहे. तिच्या डोक्यात प्रपंचाचे विषय आहेत. आणि सौभाग्य आहे की ती आपल्या घरासाठी वाटेल ते कर्म करायला तयार आहे. आणि वैराग्य काय, वैराग्य माणसाला या भौतिक जगतात, या प्रपंचातून परमार्थाकडून परमेश्वराकडे घेऊन जाण्याचा रस्ता आहे की ज्याला आमच्या महाराजांच्या भाषेत न आवडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. तुम्ही म्हणाला असा कसा माणूस जगात जन्माला आला, त्याला आईबापाची घेणं देणं नाही. आणि मग आता तुम्ही महाराजच प्रमाण देतात की जो आईबापाचे घेणं देणं ठेवतो तो त्याचा विषय प्रापंचिक ठेवतो आणि जो परमार्थाकडे जातो, जो परमेश्वराचा विषय घेतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. मग ज्याचा विषय नारायण झाला त्याचं वागणं कसं, त्याला जनही आवडत नाही, त्याला धनही आवडत नाही, त्याला आई बापाही आवडत नाही. मग काय झालं, त्याला आवडतो तो फक्त नारायण, तो आवडतो तो भगवंत. आता हे कोडं सोडायचं कसं, आता कोड्यात आलो ना आपण. म्हणजे तुम्हाला हे सगळं असून हे सगळं सोडून त्याचा विषय डोक्यात घेऊन याचा अर्थ असा होतो की जो माऊली हरिपाठात सांगतात, असोनी संसारी जिव्हे भिगू करी वेदशास्त्री उभारी बाह्य सदा. तुम्ही तुमच्या नित्य प्रापंचिक कर्मात असून सुद्धा तुम्ही अस्मिता नावाचा विषय त्या बाबतीत ठेवू नये. अस्मिता नावाचा विषय आता हे पुन्हा थोडस चिंतन थोडं
भक्ती योगामधलं पुढील चिंतन आहे की क्लेश आणि कर्म हे माणसाला मुक्तीपासून अडकून ठेवतात. क्लेश आणि कर्म हे माणसाला मुक्ती मिळू देत नाहीत. आता तुमचं हे चिंतन थोडस समजून घ्यावं लागेल की कर्म माणसाला अडकून कसं ठेवतात. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जीव लावला, आयुष्यामध्ये जीव लावला, तर तुमचा जीव त्या व्यक्तीमध्ये काय करतो, अडकून राहतो. आणि मग ज्या वेळेस तुमचा अंत होतो, देहांत होतो, अंत म्हणजे आमचा देहांत, अंत हा शब्द आमच्या आत्म्याला लागू नये, देहांत होतो. आणि मग तुमचा जीव जेव्हा या परिवर्तनीय अवस्थेला असतो, म्हणजे शरीरातून तर बाहेर गेला पण तो अजून तिथं पोहोचला नाही, जिथं पोहोचायचं तिथं पोहोचला नाही. मग असा जीव की जो अजून देहातून बाहेर गेला पण मुक्तीपर्यंत पोहोचला नाही, मग आपल्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात आपण केलेली ही कर्मकांडाची जी पूजा आहे, मग आपण काय म्हणतो, त्याला कावळा काही शिवला नाही बाबा, त्याचा जीव लिखित अडकला, त्याचा जीव काही सुटना, त्याला जीव काही मुक्त झाला नाही. कसा सुटल, ते सगळं त्याचं प्रापंचिक जे कर्म आहे त्याच्यात तो अडकलेला आहे. बरोबर का. आता हे जेव्हा आपण ऐकतो, मग कर्म आपल्याला काय करतं, कर्म बंधनात अडकून ठेवतो. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. आता म्हणजे काय, पुन्हा ते झालं, हे प्रमाण जे असतात ना ती ऐकायला आणि सांगायला सोपी असतात पण सोडवायला अवघड असतात. आता याचा अर्थ काय की कमळाचं झाड, ते झाड जगात एकमेव असं आहे की जे पाण्यात निर्माण होतं, जे आयुष्यभर पाण्यात राहतं, पण ते तोडून पाण्याच्या बाहेर काढलं की ते कोरडं असतं. ते झाड पाण्यात असून सुद्धा सडत नाही. त्याच्या उलट एखाद्या झाडाची फांदी तुम्ही तोडली आणि पाण्यात टाकून दिली, पाण्यात टाकल्यानंतर काय होईल, 2-3 दिवसांनी त्याची दुर्गंधी सुटेल का, ते सडायला लागेल. एखादं पाणीच काय, झाडाचं पानच काय, एखाद्या माणसाला सुद्धा पाण्यात पडल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याची कुजण्याची प्रक्रिया चालू होते. पण हे पद्मपत्र, कमळाच्या झाडाचं पान, जैसे न शिंपे, शिंपे म्हणजे ओलं होणे, शिंपणे म्हणजे ओलं होणे, आपण पाणी शिंपडतो शिंपणे, पद्मपत्र. तसं आम्ही आमच्या आयुष्यात सुद्धा कर्म करावी पण कर्मबंधात अडकू नये, हाच एकमेव मुक्तीचा मार्ग आम्हाला शिकवला. मग आता आपला जो अभंग निवडला त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकवलं महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. आता हा वंश मुक्तीला जाणं ही जी परंपरा आहे, ही आमच्या आयुष्यातल्या सर्वश्रेष्ठ कर्माची परिणती आहे, सर्वश्रेष्ठ कर्माची. आपण पायाजवळ पाहणारी माणसं निर्माण झाली. आता भौतिक जगतामध्ये कलियुगामध्ये माणसं पायाजवळ पाहतात. इतिहास, भविष्य, भूत भविष्य हा विचार सोडून देतात. ताजं ताजं बघतात. आत्ता 2 रुपये मिळतायत ना, आत्ता मला पद मिळतंय ना, आत्ता माझी प्रतिष्ठा मिळते ना, आता माझा इथे प्रपंच चालू आहे ना. मग याचा इतिहास आणि याचं भविष्य हे सगळं बाजूला काढलं आणि आजचं ताजं 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 आम्ही डोक्यात घेतलं. त्याच्यामुळं आम्हाला घेणं देणं नसल्यासारखं आम्ही फक्त ताजं विचारधारा धरून चाललो. धर्म माणसाला पिढ्यानपिढ्याचा विचार शिकवतो, पिढ्यानपिढ्याचा, युगानुयुगाचा विचार शिकवतो. सत्ययुगात हा प्रसंग जेव्हा आला आणि त्या प्रसंगात ती दृष्टांताची कहाणी काय सांगून ठेवली होती, किंवा एक लाकूड तोड्या, त्याचा धंदा सगळा कुऱ्हाडीवर होता. कुऱ्हाड त्याची पाण्यात पडली
आणि हताश झाला. आता माझ्याकडे माझा आश्रच राहिला नाही तर मी माझा धंदा करणार कसा. देवाला प्रार्थना केली, देव प्रसन्न झाला, देवाने परीक्षा घेतली. बरोबर का. आता थोडं काही काही वेळेस कधी कधी आपल्या तोट्याचं असतं तर आपल्याला ते आवडत नाही, पण थोडंसं एखादं ही कहाणी काय मी काय तुम्हाला नवीन सांगत नाही, पण याचं तत्व सांगतो. मग देवाने पहिल्यांदा सोन्याची काढली. आम्हाला आपली नाही हो देवा, ही खोलला देऊन टाका. आपण म्हणलो त्यावेळी धंदा बसून करू तर सोन्याची दिली. चला भावले वाढ आहे सोनाराकडे, चला शानेकडे मोडून टाकून बस काय रखवायला लाकूड थोडीच बसायचं आयुष्य नाही हो. मला पाया पडतो देवा, ही आपली नाही. मग त्याला वाटलेलं मग भारी म्हणजे मग याला वाटलं इडी मागं लागेल म्हणून चांदीची आणून काढली देवाने. चांदीची ते मला नाही बा देवा आपली नाही. आणि मग ते लोखंडाची काढली. आम्हाला हा देवा प्रसन्न झालं, बरं झालं बा, मला माझीच लागत होते, मला हरामचं खायची सवय नाही. म्हणजे देव प्रसन्न होऊन देवाने दिलेली कृपा सुद्धा हरामची आम्हाला नकोय. मग हराम खाऊ लोकांना परमार्थात स्थान कुठे? कुठंच नाही, कुठंच नाही. परमार्थात असा एकही क्षण, एकही प्रसंग, एकही विद्या किंवा एकही अशी गोष्ट दाखवली नाही की जिथं तुम्हाला हरामचं खायला परवानगी दिली. दाखवा तुम्ही कुठं. असं दादा माझ्यापेक्षा इथं रथी महारथी बसलेले आहेत. कोणत्याही भागवतात दाखवा, देवीत दाखवा, कुठं ग्रंथात दाखवा, वेदात दाखवा, किंवा हे डॉक्टर साहेब हे असं दाखवलं बघा, हे बा इथं सांगितलं हरामचं खा. नाही, कधीच नाही, कुठंच नाही. ती गोष्टच धर्मविरोधी आहे. आणि मग आमच्या आयुष्यात देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आता हे जे तत्व आहे, हे तत्व आम्हाला खरंच जगणं सांगतं. आता आम्ही काय करतो, बोलताना तर मग ठोकून आणतो परमार्थ, पण वागताना मात्र असा झटका देतो परमार्थाला की म्हणतो तोच का अहो ज्यांनी परवा दिवशी वैराग्य शिकवलं. नाही ते जाऊन ते बोलायचं असतं, पण प्रत्यक्ष मात्र कृतीमध्ये माणसाचं वर्तन इतकं बदललं की ते इतकं अंगवळणी पडलं की माणसं पाप करतात आणि पुण्याची बाजू मौखिकत्वाने करतात. पापाला घाबरणारा माणूस परमार्थात टिकतो. पाप करणारा माणूस परमार्थात कोणत्याच बेरजेची परीक्षेची पात्रताच त्याच्यात राहत नाही. पापापासून परावृत्त करण्यासाठी परमार्थ सांगितलेला आहे, बाकी परमार्थात काहीच नाही. तुम्ही जर पाप करत नसाल तर परमार्थाची तुम्हाला गरज नाही, नामस्मरणाची सुद्धा. आता इथं तर फार गंभीर आलं बरं कथा. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया ना लिया. बरोबर का. आता याच्यात थोडा क्लिष्ट भाग आहे, पण आता इथे आमची डॉक्टर मंडळी आहेत, आमची वकील मंडळी आहेत, आमची इंजिनियर मंडळी आहेत, प्राध्यापक मंडळी आहेत, शिक्षक मंडळी आहेत. होतं कसं, एक डॉक्टर एक ऑपरेशन करताना एकाग्रता फार महत्वाची असते. एकाग्रता. आता एकाग्रतेचा विषय आम्हाला भगवंताच्या रस्त्याने जाताना आमची सुगी असेल तर सुगी करताना आम्ही भलरी म्हणतो. आता भलरी म्हणजे काय, आमच्या बापाचं नावाचं भजन नसतं. भलरी म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. देवाच्या नावाने काय होतं, आम्हाला अवसान येतं. अवसान येतं म्हणजे काय, आम्ही विसरून जातो की हाताला कष्ट किती पडलेत, पायाला कष्ट किती पडलेत. देवाचं नाव घेता 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 दिंडीत चालणारा वारकरी की जो गावात अर्धा किलोमीटर चालला तरी थकत होता, पण देवाचं नाव घेता 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 तो दिंडीत त्याला विसरून जातो की आपण किती चालून संध्याकाळी म्हणतो एवढं आईला माझ्या आयुष्यात पाहिलं नाही एवढं चाललो बा मी. कसं काय, देवाचं नाव घेऊन चालण्यामध्ये जी एक शक्ती प्राप्त होते, किंवा माणूस दुःख विसरतो, माणूस आपलं देहभान हरपतो. याच्यासाठी भगवंताच्या नावाची ताकद महिमा दिलेला आहे. पण एक डॉक्टर एखादं ऑपरेशन करताना, उपचार करताना त्याच्या एकाग्रतेमध्ये या काही गोष्टी बाधा ठरू शकतात. मग एखादा ड्रायव्हर
आता हे थोडंसं उदाहरण देतो. काही ड्रायव्हर लोक त्या लावण्या लावून गाड्या चालवत असतात आणि असे तल्लीन होतात आणि गच पण गाडी एखादी गचकी आली कधून लक्षात नाही आलं होती. मी नादात होतो. नादात कोणत्या नादात होतो? ते गाणं लावलं होतं, त्या पाटीलचं गाणं ऐकत होतो. आणि आता तर काय पहिलं तरी फक्त त्या गाडीमध्ये गाणी ऐकू यायची. आता तर चित्र दिसतं त्याच्यात. पुढं तर टीव्ही लावलेला असतो आणि त्या टीव्हीत ती बाई नाचताना पाहिली याचा नाच चालू होतो. मग ती रस्ती गाडी चालली डोकं देव तू टीव्ही बंद कर भाऊ, नाही तर आम्हाला खाली उतरून देव. का? एकाग्रतेचा भंग. एकाग्रतेचा भंग. आणि मग कर्म हे एकाग्रतेतून करण्याची प्रक्रिया इथे भंग पाहू शकते. म्हणून डॉक्टर लोकांना नामस्मरणाची गरज प्रत्येक क्षणाला करणं अपेक्षित आहे असं नाही. एखादा वकील तुमची बाजू मांडायला कोर्टात उभा राहिला आणि गेल्या गेल्या बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणायला लागला. अहो ते जज म्हणाल भाऊ तुला फक्त एक सेकंद सांगितलंय, भगवद्गीतेवर हात ठेव आणि कम टू द पॉइंट, कम टू द पॉइंट. ते म्हणे अहो थांबा ना मला भजन करू द्या. भजनाला तू बाहेर का इतकं वेळ का नाही करत बसलं भजन? आता माझ्यासमोर पुढे भजन करतो, आम्हाला दाखवितो का मी फार परमार्थिक आहे, मी फार पुण्यवान आहे? असा पुण्याचा प्रदर्शनाचा भाग जिथे जातो तिथे त्याचा गाभा संपलेला असतो. गाभा. एखादा गाभा म्हणजे काय की जसं चंदनाचं झाड, अख्खं चंदनाचं झाड कोणी चोरून नेत नाही, त्याचं काय नेतो? गाभा काढून नेतो. कारण गाभ्यालाच किंमत आहे ना. बाकी सारपटाला काय ते मनावर जातं, तणाव जातं. पण गाभा कशा जातो? गाभा ग्रॅमवर जातो, ग्रॅमवर. म्हणून त्याला काय म्हणतात? गाभा. तर परमार्थाचा गाभा काय? परमार्थाचा गाभा अंतरंगाचं परिवर्तन आहे. अंतरंगाचं. बहिरंगात काही नाही. टिळे टोपी माळा हे सगळं काय? देवाचे गवाळे. हे सगळं देवाचं गवाळे. पण ते वापरायचं कशासाठी? परमार्थासाठी. आपण काय करतो? टिळे टोपी माळा देवाचे गवाळे वागवी आगळे पोटासाठी. आम्ही ते पोटासाठी वापरायला चालू केले. कोणी सांगितलं भाऊ? मी नाही बोलत आहे तर मध्ये मागला. तुकाराम महाराज सांगतात टिळे टोपी माळा देवाचे गवाळे वागवी आगळे पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी त्याचे अंतरी काम लोभ. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमी विना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद त्यांचे पाशी गोविंद नाही नाही नाही. गोविंद भगवंत परमार्थामध्ये परमेश्वर हा त्याच्यापाशी आहे की ज्याचा 0.0000 शेवटी 1 लिहिला एवढा सुद्धा स्वार्थ त्याच्याजवळ नाही. आता एक तत्व या मुक्तीच्या मार्गातलं आपण नेहमी मुक्ती 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 शब्द वापरतो. हा मुक्तीचा जो मार्ग आहे हा मेल्यानंतर सुरू होत नाही, हा मरताना संपून जातो. म्हणजे आपला पेपर परीक्षेचा त्या 11 ते 2 पर्यंत पेपर असेल. 2:30 वाजता एखादी गोष्ट आपल्याला आठवली, 2:30 वाजता सतीश आपल्याला आठवलं की भाई या प्रश्नाचं उत्तर हे होतं आणि ते पेपर गठ्ठा बांधून एका शिपायाकडे आहे. आपण म्हणजे थांब 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 इकडे इकडे ते पेपर आहे माझं ते उत्तर आहे का ते आलं. मी त्या टायमाला मला लक्षात नाही आलं. देव देतो का पेपर काढून? तो म्हणतो नाही हो माझी नोकरी जाईल येणार का संपला विषय. ते कधी आठवावं? 11 ते 2 मध्येच आठवावं. 11:15 आठवून फायदा आहे का? नाही. 2 वाजून 2 मिनिटांनी तुम्हाला आठवलं काय फायदा आहे का? नाही. तसा परमार्थाचा तुमचा कर्मभाग हा तुमच्या आयुष्यात घडावा. तुमच्या नंतर कुणी घडून दाखवला तर तो तुमच्यासाठी उपयोगाला येईल, पण तुमच्या कर्म सिद्धांतात तो बसत नाही. आता हे थोडस तत्व समजून घेण्याची गरज आहे की जसं एखाद्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पूर्वीपासून एक परंपरा आहे की समजा तुम्हाला 10वीला 80 मार्क पडले आणि जर तुम्ही खेळामध्ये जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर तुम्ही खेळायला गेले तर असं गृहीत धरलं जातं की त्या खेळामुळं अभ्यासाकडे तुमचं थोडं दुर्लक्ष झालं असेल, तुम्ही तेवढा वेळ अभ्यासाला देऊ शकले नसाल, म्हणून तुम्हाला खेळाचे
5 मार्क तुमच्या 80 मार्कात जमा करून तुमचं मेरिट लिस्ट मध्ये 85 मार्काचं नाव दिलं आणि तुम्ही 85 मार्क पडले म्हणून जाहीर झालं आणि तुमचं मेरिट लिस्ट मध्ये 85 ला नाव आलं. 84 मार्क इमानदारीत पडणाऱ्या न खेळणाऱ्या मुलाला तो म्हणला असं कसं काय झालं राव, मला तर पेपरला 84 मार्क पडले आणि याला 80 पडले ना, हा तर सिलेक्ट झाला, मी का नाही सिलेक्ट झालो. मग हे जे सिलेक्शन सिस्टीम आहे ना, तीच सिस्टीम आमच्या परमार्थाच्या पुढील प्रवासात असते. आपण 10व्याला या व्यक्तीच्या पुढच्या प्रवासाला जेव्हा जाणाऱ्या माणसाला निरोप द्यायला येतो तेव्हा त्याच्या पुण्याची जी मेरिट लिस्ट असते, पुण्याची मेरिट लिस्ट, त्या मेरिट लिस्ट मध्ये इथे जमलेले इथं न जमलेले जेवढी काही या भूतलावरची मानव जातीची जे जिवंत लोक आहेत यांच्या स्मृतीतून, यांच्या अंतःकरणातल्या भावनेतून जे पुण्य त्यांच्या कर्मातून सिद्ध होतं त्यातलं काही अंशी पुण्य, सगळंच नाही, म्हणजे बाप नालायक होता आणि पोरगा सज्जन होता आणि म्हणून पोराने एवढं पुण्य केलं की त्याच्यामुळे बापाला मुक्ती मिळाली, असं कधी होणार नाही. उरफाट नाही बरं का. हा, बापाने एवढं पुण्य केलं की पोरगा जरी नालायक निघला बरोबर का, तरी बापा दाद्यांच्या पुण्यावर त्याला निभावून नेता आलं. म्हणून त्या अभंग काय सांगतो, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. आता समजा मुक्ती नाही मिळाली बा काही कारणामुळे, आपण कलेक्टरच्या परीक्षेला बसलो आणि कलेक्टर नाही होऊ शकलो, तर मग सगळं संपलं का? नाही. काही IAS होतात, मग IAS नंतर 2 नंबरला मेरिट IPS लागतं, 3 नंबरला IFS लागतं, 4 नंबरला IRS लागतं. तसं आमच्या या पुण्याच्या प्रवासात या पुढच्या मार्गाच्या गती याला मोक्ष नाही मिळाला, मोक्षाची जागा भरली, याला तिथं जाता नाही आलं, तर 2 नंबरला स्वर्गात घेऊन जावं लागलं. काहींना स्वर्गात जायला हे सुद्धा जेवढं मेरिट लागतं तेवढं नाही मिळालं, तर पुन्हा या इहलोकीच्या प्रवासात मनुष्य जन्माला पोटी येऊन मनुष्य जन्माच्या आधारावर पुन्हा परीक्षा देण्याचा प्रयत्न करायला संधी दिली जाते. काहींना या 84 लक्ष योनीपैकी उरलेल्या या भूतलावरील सजीव सृष्टीमध्ये जन्म दिला जातो आणि एवढंही ज्याचं नाही राहिलं त्याला पातळात घेऊन त्याच्या शिक्षा भोगायला पात्र ठेवलं जातं आणि मग तिथं जाऊन त्याला त्याच्या नरक यातना भोगावं लागतात, नरकात घेतलं जातं. आता हे सगळं सांगायचं तात्पर्य काय? याचा अर्थ असा आहे की हे जन्म तुम्हाला त्या सर्वश्रेष्ठ मुक्तीसाठी दिलेला आहे. आता हेही सांगून सांगतो की 84 लक्ष योनीमध्ये मुक्तीला पात्र फक्त मनुष्य जन्म आहे, असं आपण आमच्या परमार्थामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की हा जन्म या जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी पात्र आहे. मग कुत्र्याला मुक्ती मिळते का? घोड्याला मुक्ती मिळते का? तर नाही. का नाही मिळत? कारण त्यांना जो जन्म मिळाला तो जन्म पुढच्या जन्मी मनुष्य जन्म मिळावा म्हणून मिळालेला असतो. बघा बरं का, आता जसं हे थोडंसं की प्रिलिम परीक्षा पास झालेला माणूस कलेक्टर नसतो हो, पण कलेक्टरच्या मेन परीक्षेला पात्र असतो. तसं ही प्रिलिम परीक्षा आहे. कोणती? 84 लक्ष योनीमध्ये जन्म आला की तो पुढच्या परीक्षेला पात्र होतो. आणि या भूतलावरील सगळ्यात अंतिम परीक्षा कोणती? तर मनुष्य जन्माचा पात्रता ही सगळ्यात अंतिम परीक्षा आहे. आणि म्हणून आता थोडंसं विज्ञानाच्या बाजूने याचा अर्थ समजून घेऊयात आपण. विज्ञानामध्ये हा देह हा एक भौतिक वस्तूपासून तयार झालेली एक साधन आहे. शरीर ही खलु धर्मस्य साधनम. हे शरीर पंचतत्वांचं झालं, ते पंचतत्वांनीच राहिलं आणि त्याचे सगळे गुण पंचतत्वांचे उतरले. मग एखादा माणूस गोरा दिसतो, पंचतत्वामध्ये ज्या तत्वाला गोरा रंग आहे
त्या रंगाचा प्रभाव त्याच्या शरीरात आहे म्हणून तो गोरा दिसतो. एखादा माणूस सावळा का दिसतो? पंचतत्वापैकी ज्या तत्वाचा स्वभाव कृष्ण आहे त्याचा स्वभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. म्हणजे बघा बरं का, नाही कश्चित क्षणमपि जातुर्तिष्ठत अकर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृतीजैत गुणही. हा प्रकृतीचा गुण धर्म आहे, प्रकृतीचा गुण आहे. निर्गुण निराकार भगवंत आणि सगुण साकार प्रकृती यांच्या संयोगातून मनुष्य जन्म आला. बस याच्यापेक्षा जास्त काय खोडं उलगडण्याची गरज नाही. मग आपल्याला जे शारीरिक दुःख सुख हे जे सगळं आहे हे सगळं भौतिक जगताचा विचार आहे. आणि या भौतिक जगताचा वापर फक्त साधन म्हणून करावा, साध्य म्हणून होणार नाही. साध्य काय आमचं? साध्य आमचं आहे की आमच्या जन्मात आम्हाला असं कर्म करायचंय की जे आम्हाला मृत्यूनंतर मुक्तीकडे घेऊन जाईल. मृत्यूनंतर कुठे घेऊन जाईल? मुक्तीकडे घेऊन जाईल. मग तुम्ही पैसे कमवले, ही मुक्तीची मार्गाची काही याच्यातून साध्यता होईल का? होणार नाही. उलट जेवढं तुम्ही या प्रपंचात अडकून पडाल तेवढा मुक्तीचा मार्ग तुमची बाधा ठरेल. जसं की एखादा मुलगा पोहायला एका नदीमध्ये उतरला. नदीचे पात्र 2 किलोमीटर रुंदीचं आहे आणि त्याला जर कोणी म्हटलं तू एक काम कर, हे रुपयाचे 1000 ठोकळे, एक रुपयाचे 1000 ठोकळे तुझ्या पाठीवरती बांधून घेऊन जा आणि जा पोहायला, तुला सोपं जाईन पोहायला. तो म्हणे येडे का? उलट माझ्या हातातला कडा काढून ठेवा, ते कडं सुद्धा जड आहे. ते कडं जर मला उद्या तरंगताना जर अडकलं तर मला त्या कड्यापाय मारावं लागेल. मग त्याच्या हातातलं लोखंड काढून ठेवतो. त्याच्या अंगावर असणारे जड आपण कपडे घालताना पोशाख कोणता घालतो? सगळ्यात पातळ सगळ्यात हलका पोशाख आपण पोहताना घालतो. जर पोहताना अडचण येऊ नये म्हणून आपण काय करतो की पोहताना पाठीवरती एक हवेने भरलेला भोपळा, की जो कुठेही पंक्चर नाही, जो कुठेही छिद्र नसलेला भोपळा बांधतो. किंवा एखादा नवीन, आता सगळे भोपळे बिपळे हे सगळे जुने सुद्धा झाले, एखादा ड्रम असतो की ज्या ड्रम मध्ये आपण नेहमी पाणी वाहतो. आपण काय करतो त्या दिवशी तो ड्रमचं झाकण लावतो आणि त्या ड्रम मध्ये हवा जी असते तो हवेचा आधार हलका असल्यामुळं आपल्याला तरंगताना त्याच्यासाठी वेगळे श्रम करावे लागत नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाच करावा विचार तरावया पार भव सिंधू. आता ह्याच्यावर थोडं चिंतन की हा भवसागर म्हणजे काय? हा मनुष्य जन्माचा हा सगळा माणसांचा जो मेळा आहे याला काय म्हणतात? भवसागर. म्हणून तर पेपरला एखाद्या कोणाच्या कीर्तनाला, एखाद्या कोणाच्या कार्यक्रमाला जर गर्दी झाली तर आपण काय म्हणतो? अलोट भवसागर आला, अलोट भवसागर होता. म्हणजे हा सागर म्हणजे काय? सगळ्यात विशाल. मग तो माणसाचा गर्दीचा भाग विशाल, त्याला भवसागर म्हणतो आपण. की आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक लाखो करोडो लोकांचा संपर्क येतो, हा झाला भवसागर. आपल्याला या भवसागरात अडकायचं नाहीये, इथं बुडून मरायचं नाहीये. आपल्याला तरुण जायचंय, तरंगायचंय. मग तरंगायचं असेल तर या प्रपंचात प्रॉपर्टी, पैसे, प्रतिष्ठा, पद या सगळ्या गोष्टी आमच्या तरंगण्याची बाधा निर्माण करतात. 1-2 मिनिटांमध्ये आपण या प्रवचनाला आखडतं घेऊन, जसं रेल्वे कोणत्या स्टेशनवरती काय डायरेक्ट ब्रेक लागून थांबत नाही, तिला जर नगरच्या स्टेशनवर थांबवायचं असेल तर वेळेतपासून ब्रेक लावावं लागतं, तेव्हा मग ती नगरला थांबते. तसं प्रवचन एकदम 0 मिनिटात बोला पुंडलेख म्हणून त्याच्यातून जाण्यात मजा नसते. त्याला कुठंतरी शेवट त्याचा असा असावा की ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे की याचं उत्तर काय होतं. नाही तर आपल्याकडे बऱ्याच वेळा फार लाखाचे कीर्तनकार बोलितो,
4 चरणाचा अभंग घेतो आणि पहिल्या चरणाचं पहिलं वाक्य सांगता सांगता इकडे तिकडे घुसून ते शेवटी ठोबा रोखमय म्हणतो आणि आपण त्याचं लाखाचं पाकिट देतो. मी तर गुरुजी आता असं ठरवलंय, ज्या महाराजाला बोलावलं, ज्याला ₹1,00,000 सुपारी दिली, त्यांनी 4 चरण सोडवले तर लाख द्यायचे, 3 चरण सोडवले तर 75 द्यायचे, 2 सोडवले 50 द्यायचे आणि एकही सुटलं नाही रामराम घालायचा. भाऊ तू याच्याने काय झालं, काय करू तुला. शेवटी आमच्याही कीर्तन सेवेमध्ये, आमच्याही परमार्थ सेवेमध्ये माणसाला जबाबदारीची जाणीव आजपर्यंत म्हणजे हे जुने आमचे गुरुजींसारखे जुने जे निस्वार्थ भावनेने करतात, त्यांची तळमळ आणि अंतःकरणामध्ये त्यांच्या फक्त हा परमार्थिक विषय असतो. पण ज्यांचा व्यवसाय परमार्थिक झाला, ते आपलं ते जसं शाळेचा घड्याळी तासावर शिकवणारा मास्तर तो विषय सुरू करतो, सुरू करता घंटा वाजली की ते विषय सोडून देतो. ते लोकांना शेंडान बुडू काहीच कळत नसतं, काय चाललंय बोलतात, नाही सरांनी शिकवलं. काय शिकवलं? सिद्धांत, त्याची सिद्धता हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो विषय संपत नाही. तसा प्रवचन हा विषय सुरू करताना ज्या अभंगावर सुरू केला त्याच्या शेवटच्या चरणावर तो संपला तरच त्या प्रवचनातून काही घेण्याजोग आहे, नाही तर तुमचाही टाइमपास आणि आमचाही टाइमपास असा अर्थ निघत नाही. म्हणून आजचा जो अभंग होता तो तुकाराम महाराजांच्या गाथेतील, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. वंश मुक्तीला जा. वंश म्हणजे पोरं, नातू, परतंड, काळतोंड हे जे काय आपण पुढे आहे ना, हे सगळं मुक्तीसाठी तुम्ही एकट्या जीवनामध्ये प्रयत्न करू शकता. इतकी ताकद तुमच्या, जसं की आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा आपला नात्याने काही संबंध नसतो, पण त्यांनी असं कर्म केलं की पिढ्यानपिढ्या त्यांचं स्मरण होत राहील. तुमचं त्याचं नातं नसू द्या, तुमच्या आज्याचं नाव सांगेपर्यंत. आता बऱ्याच वेळा एखाद्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मण विचारतो, सांगा तुमच्या बापाचं नाव. याचं पाठ असतं, कारण आमच्या शाळेत पूर्ण नाव लिहिताना बापाचं लिहावं लागतं. तुमच्या आज्याचं नाव हा बापाला विचारतो, काय होतो. पंजाचं नाव हा म्हणतो, नाही बा आमच्या बापाला सुद्धा माहित नाही पंजाचं. मग अशा 7 पिढ्याचे नाव जर तुम्हाला विचारले, मला विचारले, तर आम्हाला काय करावं लागेल, हरण घावलं. नाही बा आपल्याच्याने नाही सांगता यायचं, आमच्या 7 पिढ्याची नावं आमच्याच्याने सांगता येणार नाही. मग हे युगानुयुगाची नावं, युगानुयुगाची पाठ सत्ययुगातल्या कहाण्या, त्या सत्ययुगातले नावं आपण आज का त्याच्या वंशावळी पाठ करतो, कारण त्यांनी कर्म तसं केलं. मग तुमचं आमचं कर्म कसं असलं पाहिजे, पिढ्यानपिढ्याची मुक्ती, पिढ्यानपिढ्या स्मरण राहील असं कर्म या जन्मामध्ये केलं तर हे जन्माचं सार्थक झालं. जर तुमच्या पिढ्यानपिढ्या मुक्ती नाही मिळाली, जर तुमच्या कर्मातून मुक्ती नाही प्राप्त झाली, तर तुकाराम महाराज सवलत देतात, पोटी येता हरे तापा. आपण म्हणतो आजा पोटाला आला, आजी पोटाला आली, हा आजासारखा दिसतो, ही आत्यासारखी दिसते, हा मामासारखा दिसतो. बघा बरं का, आता हे जे आमच्याकडं जे परंपरा आमच्या ग्रामीण भागात अजूनही या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे. आणि विश्वास हीच धर्माची सगळ्यात मोठी ताकद असते. जिथं विश्वास आहे तिथं स्पष्टीकरणाची गरज नाही. जिथं विश्वास नाही तिथं अख्खा दिवसभर जरी तुम्ही कीर्तन केलं तर लोक रामराम करते, म्हणजे काय नाही हो, हे सगळं थोतांडे. कारण विश्वास हीच धर्माची खरी शक्ती असते. आणि म्हणून तुमच्या कर्मातून नाही मुक्ती मिळाली तर किमान पोटी येता हरे तापा, पोटाला येऊन पुढच्या पिढ्याला ताप हरण्यासाठी तुमच्याकडून कर्म घडेल अशी अपेक्षा तुकाराम महाराज व्यक्त करतात. आणि म्हणून या अभंगाचा पुढचा भाग फार महत्वाचा आहे. पोटी येता हरे तापा, ज्ञानदेव म्हणे बापा. आता इथं ज्ञानदेव महाराजांचं नाव घेण्याचा उद्देश फार मोठा आहे, परंतु आता वेळेचं बंधन आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवलेली ही सेवा, शेवट फार महत्वाचा आहे की एखाद्या गोष्टीत तुम्हाला एकच गोष्ट प्राप्त करता येते, एकच गोष्ट प्राप्त करता येते. एक कामातून तुम्हाला एक तर पैसे तरी मिळतील, नाही तर पुण्य तरी मिळेल. ज्या गोष्टीत तुम्हाला पुण्य मिळतं त्या गोष्टीत तुम्हाला पैसा मिळणारच नाही, आणि ज्या गोष्टीत तुम्हाला पैसा मिळतो त्या गोष्टीत तुम्हाला पुण्य लागणारच नाही. आता हे लक्षात ठेवा. आता इथं फगाळपोटा घोटाळा आहे. पुण्य आणि पैसा हे एकाच वेळेस प्राप्त करण्याच्या गोष्टी का नाही? कारण पैसा हा स्वार्थ भावनेतून निर्माण झालेला व्यवहार आहे आणि पुण्य हा परमार्थ भावनेतून निर्माण झालेला व्यवहार आहे. आता हे पण थोडं विचार करा बरं का, विचार करा. थोडं आमच्याच भाषेत सांगतो ना. डॉक्टरने एका पेशंटला तपासलं आणि तपासल्यानंतर त्या पेशंटला उपचार सांगितला आणि उपचार सांगितल्यानंतर त्या पेशंटला औषधं आणल्यानंतर बरं वाटलं.
बरं वाटल्यानंतर त्या पेशंटला बरं वाटलं म्हणून त्यांनी डॉक्टरच्या पाया पडला, डॉक्टर साहेब तुमच्यामुळे मला बरं वाटलं, तुम्ही देव आहात. पण त्या कर्माचं पुण्य जर त्या डॉक्टरने तपासायची फी 2000 रुपये घेतली असेल तर त्याला पैसे मिळतील पण पुण्य मिळणार नाही. आणि त्याच्या उलट त्या डॉक्टरने म्हणला अहो माझं काय केलं, काय माझा बॅलन्स ओढला का, माझी बुद्धी खराब झाली का, तुला दिल्यामुळं माझ्या डोक्यातले 2 विचार निघून गेले, उलट तुझ्यामुळं माझा एक अनुभव वाढला. क्वचित अर्थात क्वचित धर्मात क्वचित यशा, माझ्यामध्ये एक यशस्वी कर्म केल्याचं मला एक समाधान मिळालं. तू मला काय रुपया देऊ नको, म्हणून निस्पृह निस्वार्थ आणि निशुल्क, आता निशुल्क बरं का, शुल्क निशुल्क हा शब्द जो आहे ना, शुल्क आणि निशुल्क कर्म केलं तर त्याला पैसे तर नाही मिळणार पण त्याला पुण्य मात्र त्याच्याकडे संचित होईल. मग हे पुण्य संचय, हा पुण्य संचय कुठेतरी एका बॅलन्स मध्ये पडलेला असावा. सगळेच कामं पैशासाठी करून, आता बरेच लोक काय करतात, पैसे गोळा करतात आणि पैसे गोळा करून पैसे वाटून दान कमवतात. आता पैसे वाटून दान कमवण्याचा हा नवीन पायंडा आला बरं का, नवीन पायंडा आला. आता पैसे वाटून दान कमवायचे, पैसे कशाने कमवायचे तो बाजूला सोडायचा आणि नीतिवान म्हणून पैसे वाटायचे. मग पैसे नीतिवान म्हणून वाटताना त्याच्या उत्पन्नाचे स्रोत सुद्धा तसेच असावे जे वाटण्यासाठी उद्देश ठेवले. मग हा जो विषय इथं गुरुजी माफ करा पण हा क्लिष्ट विषय झाला. माणूस काय करतो, प्रपंचात पैसा प्रॉपर्टी पद कमवतो आणि ते परमार्थामध्ये वाटताना त्याच्यात पुण्याची अपेक्षा ठेवतो आणि मग हे सगळं त्रांगडं कुठं सोडायला तयार नाही. हे सगळं अर्थाधारित व्यवस्थेमध्ये परमार्थिक चिंतनाच्या बाहेर गेलं. ही समाज व्यवस्था कशी आली, अर्थाधारित आली. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पर वक्त पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माँ बाप भाई जोरू और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मीठा ना बोले. बड़ा प्यार जोरों पर लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधू विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो नहीं तो खावे गोता. तसे आम्ही सगळे गोत्यात आलेलो आहोत. कशात गोत्यात आलो की पैसा कमवताना देहभान हरपून पैसे कमवायला लागलो. देहभान हरपून, आता हे परमार्थातलं वाक्य बरं का, पण आम्ही प्रपंचात वापरायला लागलो. देहभान हरपून प्रॉपर्ट्या पैसे कमवायला लागलो आणि हेच आमच्या गोत्यात आणून आम्ही मग परमार्थाला लागलो. म्हणले का देवाला गेले, अहो इथं सगळी झंझट, इथं सगळा वाद, इथं सगळे कटकट, म्हणून मी परमार्थाला गेलो. मग तो माणूस की जो संसारातून काढता पाय घेऊन परमार्थाला गेला, म्हणजे आमच्या हरिपाठात सांगितलं ना, प्रपंची निवाले साधू संगे, म्हणजे काय झालं की हळूहळू वैराग्य जागं झालं लागलं. पण आमचं वैराग्य का जागं झालं, कारण इकडं आम्हाला कटकटी सुरू झाल्या की आम्ही इकडे घुसलो. म्हणजे पर्याय व्यवस्था म्हणून आपण निवडली. ही पर्याय व्यवस्था निवडणं हे परमार्थाचं उद्दिष्ट नाही. इथे हाच प्रश्न आमच्या पुढे आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये फार स्पष्ट म्हणतात, पोटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बाळा बापा, मुळीच बाप असता ज्ञानी. आता हे वाक्य फार महत्वाचं आहे. मुळीच बाप असता ज्ञानी, तशीच जन्मलो आम्ही खानी. बाप तसा बेटा असं म्हटलं जातं, बाप तसा बेटा. आमची खानदान जशी असेल तसं आमचे गुणधर्म असतात. मग खानदानीत ज्यांनी सत्कर्म केलं त्या सत्कर्माच्या आधारावर आमच्यामध्ये काही उपजत गुण तयार होतात. उपजत गुण उपजत असतं. म्हणजे बाप सेवा करत होता, मुलगाही आपोआप सेवेला लागतो. का लागतो, बाप डाकू होता, मुलालाही अनायासपणे त्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे ही सगळी परमार्थिक चिंतनाची बाजू आम्हाला या महाराजांच्या अभंगात सांगितले की पोटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बापा, मुळीच बाप असता ज्ञानी, तशीच जन्मलो आम्ही घाणे. तुका म्हणे आम्ही पोटीचे बाळ, माझी पुरवावी जन्माची आड. आता हे 2 वाक्य काही असू द्या, कसंही असू द्या, एक गोष्ट मात्र परमार्थामध्ये निश्चित आहे की मी तुम्ही आम्ही
फार जगत जेता, नेता, कार्यकर्ता, पुढारी, प्रापंचिक, पारमार्थिक, महाराज, श्री 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 शंकराचार्य, कोणत्याही पदावर कुणीही कुठेही असू द्या, त्याच्याकडून कितीही श्रेष्ठ कर्म घडू द्या. बघा बरं का, हे थोडं वाक्य फार जड आहे पण महत्वाचं आहे. कधीही कोणत्याही जिवंत व्यक्तीची कुणीही कुठेही स्तुती करू नये. स्तुतीला पात्र या जगामध्ये दोनच गोष्टी आहेत. कोणत्या दोन गोष्टी? एक तर भगवंत, स्तुती कोणाची करा? देवाची कर. समजा एखादा म्हणला, डॉक्टर साहेब तुमचा लय गुण येतो, डॉक्टर साहेब तुम्ही देवात. डॉक्टरच्या मुखातून वाक्य निघावं, माझ्या पाया पडू नको, भगवंताच्या पाया पड, त्याची कृपा आहे. एखाद्या शिक्षकाने एखादा विद्यार्थी भेटला आणि विद्यार्थी शिक्षकांच्या पाया पडला आणि शिक्षकाला म्हणाला, अहो गुरुजी तुमच्यामुळे मी आज डॉक्टर आहे, तुमच्यामुळे मी कलेक्टर आहे, तुमचे माझ्यावर उपकार आहेत. गुरुजीने मुखातून शब्द काढावा, अरे बाळ माझे नाहीत, जा त्या सरस्वतीची पूजा कर, तिच्या पाया पड. स्तुती नेहमी भगवंताची करावी. आणि म्हणून हा हार आहे ना, हा हार कुठल्याही जिवंत माणसाच्या फोटोला घालायला परवानगी नाही. कोणत्याही जिवंत माणसाच्या. हा हार फक्त दोघांच्याच गळ्यात घातला जातो. एक तर देवाच्या गळ्यात घातला जातो, नाही तर मढ्याच्या गळ्यात घातला जातो. बाकी तिसऱ्याच्या गळ्यात, जिवंताच्या गळ्यात हा हार का घालू नये? मग आम्ही एखाद्या महाराजाला हार का घालतो? आता याच्यातही जरा घोटाळा झाला बरं का महाराज. काही ठिकाणी ना या स्तुती पाठक, आता हे स्तुती पाठक असतात ना, की स्तुती माणसाची लय भारी, तुमचं लय भारी, तुम्ही लय भारी. या स्तुती पाठकमध्ये एका कीर्तनाला मी गेलो एका ठिकाणी, त्या महाराजाच्या गळ्यात जवळजवळ 1000 हार घाले. अहो एवढे हार एका हाराने बघता ना कीर्तनाचं, एका हाराने इतके हार. शेवटी त्या महाराजाला दम फोडायला लागला. म्हणलं थांबा. नाही म्हणले आमची फार श्रद्धा आहे. श्रद्धा भगवंतावर ठेवा. हे माणसाला, आम्ही कोण आहोत? आम्ही एजंट आहोत. आम्ही किंकर संतांचे दास. संत पदवी नको आम्हास. आम्ही दास आहोत, आम्ही त्याचे माध्यम आहोत. आम्ही नाही, भगवंत तो आहे. प्रजा आणि राजा या दोन तत्वामध्ये काय आहे? प्रजाही माणूसच आहे, राजाही माणूस आहे. पण फरक एवढाच आहे की राजा ज्या पदावर बसला ते पद अधिकाराचं आहे, म्हणून राजाची आपण नेहमी वरती स्थान ठेवतो. तसं हे एखादा प्रवचनकार वरती बसवणं आणि समाज खाली बसवणं याच्यामध्ये उच्च नीचपणा नाहीये. पण या अधिष्ठानाची ती प्रतिष्ठा आहे. व्यासाची गादी आहे. ही गादी काय आमच्यासाठी नाही, ही व्यासाची गादी आहे. या गादीवरून आम्हाला हे प्रबोधनाचं साधन म्हणून आम्हाला बसवलं, हे आमचं भाग्य आहे असं समजावं. किंवा या पदाला बसल्यानंतर अहंकाराचा बाजूचा भाग हळूहळू या परमार्थामध्ये जसा चिकटायला लागला तशी परमार्थाची वाट लागायला लागली. म्हणून तर नामदेव महाराज जे सांगतात ना, प्रत्येक ठिकाणी आपण अभंग घेतो, अकल्प अविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा ना हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जया मुखी निधान पांडुरंग. आम्ही हुशार आहोत, आम्ही पैसेवाले आहोत, आमच्याकडे प्रतिष्ठा आहे, आमच्याकडे पद आहेत, आमच्याकडे प्रमाण आहेत, आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे बुद्धी आहे. पण दुर्दैवाने आमच्याकडे अहंकार आहे, म्हणून आम्ही अपात्र आहोत. आमच्याकडे काहीच नाही, पण सुदैवाने आम्ही अहंकार रहित आहोत, म्हणून आम्ही चिंतामुक्त आहोत. अहंकार रहित. अहंकार ज्याला आला, कशाचाही येऊ द्या, परमार्थाचे सुद्धा अहंकार येऊ शकतात माणसाला. म्हणून तर या अभंगात सांगताना त्यांनी परमार्थाचंही चिंतन मांडलेलं आहे. आणि म्हणून असा एक श्रेष्ठ आमचे मित्र डॉक्टर सुनील, आमचे मित्र इंजिनियर साहेब अनिल, आमचे मेहुणे चंद्रकांत दादा गुरुजी सर, या सर्वांचा पिता, धरंदली परिवारातील एक असं व्यक्तिमत्व की ज्याने आयुष्यामध्ये
त्याच्या प्रामाणिकपणासाठी या खात्यात, आता काही खाते असे असतात की ज्याच्यात प्रामाणिक आणि अप्रामाणिक याच्यातला भेद फार सळंत आहे, पण त्यांनी आयुष्यामध्ये आम्ही लहानपणी जेव्हा त्यांच्या घरी जायचो, शाळेत असताना आमचे वर्गमित्र सगळे त्यांच्या घरी जायचो, जे संस्कार जे विचार आम्ही ऐकायचो त्यामध्ये या माणसाची निष्ठा, कामापती असणारी निष्ठा, यांचा सेवाभाव आणि यांनी आम्हाला केलेले संस्कार की काही करा पण लबाड्या न करायचं, लबाड्या करू नका, कोणालाही फसवू नका, कोणालाही लुटू नका, ही जी विचारधारा त्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या अनायासपणे, जसं आपण एक वाफा भरला की त्याच्या शेजारच्या वाफ्याला वालावा लागतो, तसे दोन मित्र एका घरी जेव्हा जातात, एखाद्याचा बाप त्याच्या मुलाला समजून सांगताना त्याचा मित्र ऐकतो आणि त्यालाही त्याचा थोडा ओलावा मिळतो, तसा काही ओलावा या सद्गृहस्थाचा आम्हाला जो मिळाला, त्यातून आम्हाला जो प्रामाणिकपणा शिकवला गेला तो निश्चित त्यांच्या आयुष्याची शिदोरी त्यांना मोक्षाप्रती घेऊन जाईल. आणि या बापाच्या जाण्यानं परिवाराला, मुलांना, भावांना, दरंदले परिवाराला, आता खरं तर दरंदले परिवार हा सुज्ञ, सुशिक्षित आणि थोडा पुढारलेला परिवार आहे, पण या तुकारामांचं जगणं हे नगर शहरामध्ये वास्तव्य जास्त दिवस राहिल्याने, नोकरीनिमित्त बाहेर असल्यामुळं गावाची संपर्क थोडा कमी, परंतु या गावचं वैशिष्ट्य आहे, हिंगणगावचं वैशिष्ट्य आहे. हिंगणगावमध्ये किती दूर गेला माणूस, परदेशातही गेला, तर या गावाबद्दल असणारी अस्मिता ही या गावचं वैशिष्ट्य आहे. आणि या गावच्या मुली ज्या ठिकाणी असतात या गावाबद्दल अजूनही अस्मिता ठेवतात. या गावाच्या परंपरा जतन करण्याचं काम या गावामध्ये सदैवाने घडतं, हे या गावचं भाग्य आहे. आणि म्हणून त्यांचं वास्तव्य जरी नगरला असेल तर आपला शेवटची इच्छा की गावात माझा दावा व्हावा ही अपेक्षा, आणि त्या दृष्टीने मुलांनी ठेवलेला हा कार्यक्रम, याच्यातून झालेलं दुःख जेवढं त्यांच्या परिवाराला झालं तेवढं जावरे परिवार, या सोनवणे परिवार, या परिवाराच्या नात्यागोत्यातून या समस्त गावाला, परिसराला, आमच्या गावच्या सौदागर परिवाराला या सगळ्याच्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी भगवंत देव आणि या पुण्यात्म्यास त्यांच्या पुण्याच्या संचितानुसार त्यांना सद्गती मिळव. आणि जर काही थोडं कमी पडलं तर इथं बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं भगवंताला विनंती करतो की आमचं थोडं थोडं पुण्य काढून घे बाबा, पण यांना सद्गती दे, कारण आम्हाला संधी आहे. आमच्या खिशातून जर एखादी गोष्ट निघून गेली तर ती कमावण्यासाठी आम्ही जिवंत आहोत. आता हे या लोकांचा प्रवास संपलेला आहे, म्हणून आमचं पुण्य काढून त्यांना द्या. याच्यासाठीच ही पुण्याची यंत्रणा मृत्यूनंतर असते की मृत्यूनंतर अन्नदान का करावं, त्या अन्नदानातून जे पुण्य मिळतं त्या पुण्यात्म्याला लाभतं. ज्ञानदान का करावं, या ज्ञानदानातून जे पुण्य मिळतं त्या पुण्यात्म्याला लाभावं. असं दान आजच्या दिवशी घडावं आपल्या सर्वांच्या हातून. आजच्या दिवसाचं घडणारं दान आणि त्या दानातून मिळणारं पुण्य यांना मिळावं अशी अपेक्षा भगवंतापाशी करतो आणि थांबतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.